खरेदी करा. मध्ये शिकाल होतो का तसं वाटायला. 10वं वर्ष आहे आनंदनगरीचं आहे. हे आनंदनगरीचं 10वं वर्ष आहे. वा वा काय बनवलंय. वा 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 किती धंदा झाला. वा वा जबरदस्त आणला आता संपला. किती धंदा झाला. शाबास. किती विकले. शाबास शाबास मस्त. पाणीपुरी संपली. चालेल. धंदा किती रुपयात झाला. शाबास. नाव काय तुझं. कितीला आहे. काय आणलं होतं तू. जबरदस्त. ही सोबत कोण आहे तुझ्या. वा पालकाने सुद्धा स्टॉल उभारलाय. जबरदस्त. खरेदी करून घेऊन जा. आपला धंदा हो द्या शाळेचा भरपूर आमच्या पोरांचा. घ्या ना काहीतरी घेऊन. काही घ्यायचं. बर कशी वाटली. अरे वा. धंदा झाला की नाही. जबरदस्त. रोहिणी हा काय इथं. वा वा कसं वाटतंय आनंदनगरीचं. मस्त. पावभाजी. वा प्रतिम नमुना. तुरीच्या शेंगा या ठिकाणी एका विद्यार्थ्यांनी डबा भरून उकडलेले विशेष. जबरदस्त. पाणीपुरी स्टॉल. पाणीपुरी स्टॉल आहे का. आनंदनगरीचा आनंद लुटतात. अतिशय खरेदी करत या ठिकाणी मस्त आनंद लुटलाय. खाण आणि खरेदी करण्याचा. अरे वा. नाव काय तुझं. तू काय आणलं होतं. साबुदाणा. ही सोबत कोण आहे तुझ्या. अरे वा 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 मस्त. कार्तिकी. कार्तिकी काय आणलं होतं. संपली. अरे वा 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 वा. एक मिनिट. वा 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 मस्त. आनंदनगरी गीताची प्रचंड विक्री. वा जबरदस्त. भेळ खाल्ली. वा 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 मस्त. काय आणलं होतं. समर्थ सोनवणेचे प्रचंड दुकान मोठं. पाणीपुरी 50% विक्री. प्रचंड ग्राहक. कडधान्याचं स्टॉल. ग्राहक सुद्धा आमचंच आहे. चिवडा. वा 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 मस्त बनवला चिवडा आमच्या मुलींनी. आनंदनगरी काय वाटतंय. खूप छान वाटले. आनंद आनंद सगळीकडे. वा वा मस्त मस्त. आनंदनगरी बद्दल काय वाटतंय. 10वी आनंदनगरी. खूपच आनंद झाला. आनंदनगरीत आम्ही खूप वस्तू घेतल्या. मुलींनी एकदम छान छान वस्तू बनवून आणल्या. त्या भूत आणि भविष्यातील. तुम्हाला काय वाटतंय. खूपच छान. एक अतिशय अविस्मरणीय अशी आनंदनगरी झालेली आहे. चला धन्यवाद. वडापाव, इडली सांबर, शीरखुर्मा. वा वा पॅटीस. धन्यवाद. आनंदनगरी बद्दल काय वाटतंय. हे आनंदनगरीचं 10वं वर्ष आहे. खूप आनंद झाला हे एवढं चित्र पाहून. चल गुंदेकर सर तुमचं काय मत आहे. हा ना सर्व विद्यार्थ्यांना आनंदनगरीची वाट पाहत होते आणि विद्यार्थी आणि सर्व शिक्षक सुद्धा त्यात आनंदाने सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर निश्चितच हास्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.
या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा तोटा या बाबतीची एक सखोल माहिती बालवयातच त्यांना घ्यायला एक संधी या माध्यमातून प्राप्त झाली, एवढे मला असं वाटते. तर तुमचं आता पहिलंच वर्ष आहे, कसं वाटतंय? अतिशय छान उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना खरी कमाई आणि त्याचं महत्त्व या आनंदनगरीमुळं निश्चितच माहीत होणार आहे. आणि कष्टाची जाणीव आणि व्यवहारातला नफा तोटा या गोष्टीचाही त्याला आनंद होणार आहे, कारण एक वेगळ्या प्रकारचा अनुभव त्याला या ठिकाणी मिळणार आहे. धन्यवाद. पाचरणे सर, आनंदी आनंद आहे. कालचा पुरस्कार आणि आजची आनंद नगरी. नाही, ही आनंद नगरी संकल्पना खूप चांगली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवसाय काय आहे, आपण याच्यामध्ये सुद्धा प्रगती करू शकतो. तर माझा आवाज येतो का? तर शिक्षणाबरोबर व्यवसाय पण महत्त्वाचा आहे. शिक्षणाने फक्त नोकऱ्याच भेटत नाही, काय बिगर नोकरीचे राहते, तर त्यांना हे व्यवसायाद्वारे तो प्रगती करू शकतो. शिक्षण म्हणजे काय, एक प्रगती करण्याचं एक माध्यम आहे की शिक्षण म्हणजे नोकरीच नाही, तर अशा पद्धतीने पण आपण करू शकतो. चालेल, धन्यवाद. नगरीबद्दल काय वाटतंय? हे 10वं वर्ष आहे आपलं आनंद नगरीचं. मॅडम हसतात म्हणजे का नक्कीच आनंद झाला या ठिकाणी. चला शेजूर मॅडम, तुम्ही नवीन आहेत, सांगा. आनंद नगरीमध्ये म्हणजे आनंद मिळालाय मुलांना पण. तुमचं काय मत आहे? आनंद नगरीमुळे मुलांना गणितीय दृष्टिकोनातून खूप महत्वाचे चाल, धन्यवाद. आनंद नगरीचं 10वं वर्ष आहे, तुम्हाला काय वाटतंय? आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर या ठिकाणी आनंद नगरी आनंददायी शनिवार या निमित्ताने आनंददायी आयोजन केलेलं आहे. तर मुलांना नफा तोटा, दैनंदिन व्यवहार समजावेत या ठिकाणी या नगरीचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्या उमापूर नगरीचे प्रथम सरपंच किरण भैया या ठिकाणी आनंद नगरीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. तसेच प्रत्येक नागरिक पालक विश्वंभर आहे या ठिकाणी आपल्यासाठी भेट देण्यासाठी आले आहेत. तर सर्व मुलांनी या ठिकाणी अत्यंत आनंदाने उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद. गावचे प्रथम नागरिक किरणभाई आयर यांनी आमच्या प्रशालेच्या आनंद नगरीला भेट दिली, त्याबद्दल एक शुभेच्छा देतील. खरं तर लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा या वृत्तीप्रमाणे शाळेत आल्यापासून आम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही त्यांच्यासारखं लहान झालो. आम्ही अर्ध्या तासापासून या आनंद नगरीचा आनंद घेत असताना खरोखरच सर एवढं चांगलं उपक्रम या उमापूरच्या शाळेत नुसतं आनंद नगरीच नव्हे तर शिक्षणाच्या माध्यमातून देखील विविध क्षेत्रातले उपक्रम शिक्षक जे असतील त्यांनी आमच्या शाळेत नाव रूपाला आणली, याचा आज आनंद वाटला आणि खरोखर अभिमान वाटला. प्रशालेचे मुख्याध्यापक आजच्या आनंद नगरीबद्दल संवाद साधतील. आज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर या ठिकाणी आनंद नगरी साजरी होत आहे. यामध्ये तुम्ही सगळं पाहत आहेत, मुलांनी आपापल्या घरून सर्वांनी स्टॉल तयार केला आणि त्यामध्ये खाण्याचे पदार्थ खूप व्हरायटी पाहायला भेटलेले आहेत. त्यासाठी सरपंच सुद्धा आमच्या या आनंद नगरीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांनी मुलांना शाळेमध्ये आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या सर्वांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. आनंद नगरीबद्दल काय वाटतंय? आमचे महाराज माऊली आनंद नगरी ही अतिशय उल्हासात आणि आनंदामध्ये साजरी होत आहे आणि मुलांनी सुद्धा अतिशय हिरिरीनं सहभाग घेतला. त्याचबरोबर शिक्षक वृंदांनी सुद्धा येथेच आस्वाद घेतला. आमचे आदर्श शिक्षक गंगाराम शिंदे सर, काय आनंद नगरीचं पहिलंच वर्ष आहे. या आनंद नगरीमध्ये खरंच सर्व मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला आहे. या ठिकाणी मुलांना श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व हे मूल्य कळलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना खरी कमाई या व्यवसायातून त्यांना कळणार आहे. यासाठी असे स्तुत्य उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये घेणं गरजेचं आहे. धन्यवाद. 10वं वर्ष आहे, काय म्हणायचे? आनंद नगरी मुलांसाठी खूप उत्सुकता असा आनंद आहे आणि मुलांची विक्री खरेदी याच्याबद्दल त्यांना नफा तोटा हा कळतो. म्हणून आज उमापूर नगरीमध्ये आमच्या मुलांनी आनंद नगरी
आज आमच्या शिक्षकांनी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि मुलामुलींनी खूप आनंद घेतलेला आहे. शिक्षकांनी खूप आनंद घेतलेला आहे. हा, आजची आनंद नगरी अतिशय सुंदर झाली. आमच्या आनंद नगरीचे 10 वर्षे आमच्या सगळ्या शिक्षक वृंदांनी आणि सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंद लुटलेला आहे. त्यावर एक नॉलेज याद्वारे एका अतिशय विद्यार्थ्यांना संपादित झाले. मस्त मजा आली, आनंद वाटला. अरे वा वा वा. आपल्या प्रशालेमध्ये आज आनंद नगरी साजरी झाली. काळे सर, काय वाटतं? आज कन्या शाळा माध्यमिक शाळा वृत्तपत्रिका खऱ्या अर्थाने आनंदाने साजरी झालेली आहे. गेल्या 10 वर्षापासून या माध्यमातून नक्कीच विद्यार्थी जे आहे देशामध्ये राहणार नाही असं माझं धन्यवाद. ते काय प्रतिक्रिया आहे? आनंदाच्या वातावरणामध्ये आज आनंद नगरी हवाले सर, काय म्हणणं आहे आपलं आनंद नगरी? काळामध्ये विद्यार्थ्यांना नफा तोटा फायदा तोटा घेणं देण्याचा व्यवहार समजल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यातून नक्कीच त्याला बोध होईल. सर्वांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे. सर्वांचे मी माझ्या वतीने आभार मानतो. ज्या स्टॉलवाल्याने भाग घेतला त्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझ्या शुभेच्छा इथंच थांबवतो. चटणी